Hi student, good morning and welcome in our today's session. Now in this lecture we start our second chapter, that is insurance and annuity, which is a very easy and interesting chapter. First we see the concept, that is property value, policy value, rate of premium and amount of premium. First of all, what is mean by property value? The value of the property. म्हणजे सपोज तुम्ही एखादी गाडी खरेदी केली आहे, एखादं घर खरेदी केलंय, त्याची जी व्हॅल्यू असते तिला काय म्हणायचं? प्रॉपर्टी व्हॅल्यू. दी व्हॅल्यू ऑफ द प्रॉपर्टी इज कॉल्ड ॲज अ प्रॉपर्टी व्हॅल्यू. नेक्स्ट वन पॉलिसी व्हॅल्यू, जिला आपण इन्शुरन्स असं म्हणतो. सपोज गाडी घेतली आहे तर तिच्यावरती इन्शुरन्स किती घेतलाय? 80% घेतलाय, 20%, 30% काही असेल. म्हणजे पॉलिसी व्हॅल्यू इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ इन्शुरन्स व्हॅल्यू. म्हणजे किती पर्सेंटचा इन्शुरन्स ठेवलाय तुम्ही प्रॉपर्टीवरती. म्हणजे आपण पॉलिसी व्हॅल्यू ही कशी करतो? पर्सेंटेज ऑफ द प्रॉपर्टी व्हॅल्यू. म्हणजे प्रॉपर्टीच्या किती पर्सेंट काय केलाय तुम्ही? इन्शुरन्स ठेवलाय. दिस व्हॅल्यू इज कॉल्ड ॲज अ पॉलिसी व्हॅल्यू. नेक्स्ट रेट ऑफ प्रीमियम. आता तुम्ही कितीचा इन्शुरन्स घेतलाय त्या इन्शुरन्स वरती तुम्हाला काय असणार आहे? त्याचा प्रीमियम भरावा लागतो आपल्याला. सपोज एखादी गाडी घेतली तर तिचा 80% तुमचा इन्शुरन्स असेल तर जी काय अमाऊंट येईल त्याच्यावरती आपल्याला काय भरावा लागतो? प्रीमियम, ज्याला आपण हफ्ता असं म्हणतो. गाडी घेतली तर तिचा हप्ता. मग तो कुणावरती डिपेंड असेल? तुमच्या पॉलिसी व्हॅल्यूवरती डिपेंड असेल. पॉलिसी व्हॅल्यू इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ इन्शुरन्स व्हॅल्यू. म्हणजे कितीचं तुमचा त्या गाडीचं काय असेल? विमा असेल, त्यावरती आपल्याला तेवढ्या रेटने काय असेल? रेट ऑफ प्रीमियम. त्याचे तेवढे काय भरावे लागतील? प्रीमियम भरावे लागेल. मग नेक्स्ट पॉइंट आहे अमाऊंट ऑफ प्रीमियम. मग ती जी काय तुमची पॉलिसी व्हॅल्यू आहे मग तिच्यावरती किती रेट दिलाय, मग तो रेट आणि दिलेली तुमची पॉलिसी व्हॅल्यू म्हणजे इन्शुरन्स व्हॅल्यू, ती सगळं घेऊन आपल्याला काय करायचं? त्या गाडीचा प्रीमियम भरला जातो. किंवा जी काय तुमची प्रॉपर्टी असेल, व्हॅल्यू स्टॉक असेल, कोणतीही एखादी वस्तू असेल, तिचं काय करायचं? आपल्याला प्रीमियम भरायचं. सो अमाऊंट ऑफ प्रीमियम इज इक्वल टू रेट ऑफ प्रीमियम into your policy value. म्हणजे जेवढा काय आपला त्याच्यावरती काय असेल? इन्शुरन्स असेल, त्याला इन्शुरन्स व्हॅल्यूलाच काय म्हणायचं? पॉलिसी व्हॅल्यू. नेक्स्ट वन मोर पॉइंट इज दॅट इज क्लेम. मग आता सपोज तुम्ही एखादी गाडी घेतली, तिचं काय झालं? ऍक्सिडेंट झाला. मग आपल्याला त्याचं क्लेम करायचंय. तर क्लेम कसं करायचं? क्लेम इज इक्वल टू प्रॉपर्टी व्हॅल्यू. प्रॉपर्टी म्हणजे जेवढी वस्तू घेतली आहे तुमची, जी किंमत असेल तिची. सपोज 5 लाखाची आहे तर प्रॉपर्टी व्हॅल्यू. नेक्स्ट इन्शुरन्स किती ठेवलाय? मग 80% आहे, 70% आहे. दॅट मीन्स दिस इज कॉल्ड ॲज अ पॉलिसी व्हॅल्यू. पॉलिसी व्हॅल्यू इनटू मग आता त्याचा खर्च, जो ऍक्सिडेंट मध्ये काय खर्च आला असेल, 20,000, 30,000 इनटू लॉस. दिस फॉर्म्युला इज कॉल्ड ॲज अ, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला वी आर युझिंग टू सॉल्व द एक्झाम्पल. हाऊ टू फाइंड द क्लेम? पॉलिसी व्हॅल्यू डिवाइडेड बाय प्रॉपर्टी व्हॅल्यू. The value of the property. Policy value means it is in percentage of the property value and into loss. क्वेश्चन अगदी अतिशय सोपा आहे. हे आपला चॅप्टर आहे. काय? प्रॉपर पॉलिसी व्हॅल्यू समजतंय? जेवढा तुम्ही इन्शुरन्स घेतला 80%, 70%, तो प्रॉपर्टी व्हॅल्यू म्हणजे तिची मूळ किंमत जेवढ्याला तुम्ही घेतली ती इंटू त्यावरती जेवढा तुम्हाला लॉस झाला तो काय करायचं? त्याला मल्टिप्लाय केलं की आपल्याला काय मिळेल? त्या तुमच्या जी प्रॉपर्टी असेल तिचा क्लेम मिळून जाईल. नाउ सी वी स्टार्ट अवर एक्सरसाइज 2.1. फर्स्ट एक्झाम्पल इन दॅट फाइंड द प्रीमियम ऑन ए प्रॉपर्टी वर्थ ₹25 लाख. म्हणजे तिची जी किंमत आहे, प्रॉपर्टी व्हॅल्यू, वर्थ म्हटलं, वर्थ म्हणजे किंमत, व्हॅल्यू. प्रॉपर्टी वर्थ ₹25 लाख ॲट 3%. ॲट 3% म्हणजे प्रीमियमचा रेट दिलाय तुम्हाला. किती आहे तो? 3% दिला. देन फाइंड द प्रीमियम इफ द प्रॉपर्टी इज फुली इन्शुर्ड. म्हणजे पूर्ण प्रॉपर्टी 25 लाखचा काय केलेला आहे? इन्शुरन्स ठेवलेला आहे तो. तर त्याचं काय करायचं? रेट ऑफ प्रीमियम किती असेल? सेकंड क्वेश्चन असा विचारलाय, दी प्रॉपर्टी इज इन्शुर्ड टू दी एक्सटेंट ऑफ 80% ऑफ इट्स व्हॅल्यू. म्हणजे त्या प्रॉपर्टीच्या 80% प्रॉपर्टीचं काय केलेली आहे? त्यांनी इन्शुरन्स घेतलेला आहे. पहिल्यांदा आपल्याला काय करून घ्यावं लागेल? मग त्याची पॉलिसी व्हॅल्यू काढावी लागेल सेकंड एक्झाम्पल सॉल्व्ह करताना. पण फर्स्ट क्वेश्चन साठी काय म्हटलंय? फाइंड दी प्रीमियम इफ द प्रॉपर्टी इज फुली इन्शुर्ड. म्हणजे तुमच्या पूर्ण प्रॉपर्टीचा काय ठेवलेला आहे? त्या ठिकाणी इन्शुरन्स ठेवलेला आहे. तर त्याचा 3% आपल्याला प्रीमियम किती भरावा लागेल? सो राईट, गिव्ह वन. एक्सरसाइज 2.1 question 1. So first premium we have to give one, that is property value 25 lakh. Property value is equal to rupees 25 lakh and the rate of premium is 3%.
3%. सो फर्स्ट वन क्वेश्चन, म्हणजे जर तुमची एवढी प्रॉपर्टी व्हॅल्यू असेल आणि 3% रेटने त्याचा प्रीमियम किती भरावा लागेल. सो फर्स्ट, इफ प्रॉपर्टी इज फुल्ली इन्शुअर्ड, प्रॉपर्टी इज फुल्ली इन्शुअर्ड, therefore amount of premium, काय फॉर्म्युला अमाऊंट ऑफ प्रीमियम साठी, अमाऊंट ऑफ प्रीमियम इज इक्वल टू रेट ऑफ प्रीमियम इंटू पॉलिसी व्हॅल्यू. पण इथे पूर्ण प्रॉपर्टी काय केली आहे, इन्शुअर्ड केलेली आहे, म्हणजे पॉलिसी व्हॅल्यू त्याची किती आहे, तीच आहे 25 लाख. रेट ऑफ प्रीमियम किती दिला, 3%, दॅट इज 3/100 इंटू, now these two zeros will get cancelled here, 25 3s are 75 and the remaining 3 zeros are as it is. So the amount of premium is rupees 70,000. म्हणजे जर तुमची एखादी गाडी बनवूया किंवा काय जे काय असेल ते 25 lakhs आहे आणि पूर्ण प्रॉपर्टी फुल इन्शुरन्स घेतलेला आहे, जर त्याचा प्रीमियमचा रेट हा 3% असेल तर अमाऊंट ऑफ प्रीमियम ही किती असेल त्याची 75,000. म्हणजे त्याला किती हप्ता भरावा लागेल, प्रीमियमला आपण हप्ता असं म्हणतो, म्हणजे 75,000 हा काय असेल त्याचा प्रीमियम असेल इफ दी प्रॉपर्टी इज फुली इन्शुअर्ड. नाउ दी सेकंड क्वेश्चन, दी प्रॉपर्टी इज 80% इन्शुअर्ड. सो फर्स्ट फाइंड इट्स पॉलिसी व्हॅल्यू. प्रॉपर्टी इज 80% insured. So first find its policy value. Therefore, policy value is equal to percentage of property value. मग किती टक्के इन्शुअर केलेली आहे ती, 80% प्रॉपर्टी व्हॅल्यूच्या. Therefore 80/100 into again 25 lakh. Again these 2 zeros will get cancelled here and 25 8s are 200 and the 3 zeros are as it is. That means the policy value is rupees 2 lakh if the property is insured to 80%. Now find the premium on the policy value. Therefore amount of premium is equal to rate of premium into policy value. मग रेट ऑफ प्रीमियम किती आपला 3% इंटू पॉलिसी व्हॅल्यू किती आली 2 lakh. Again this 2 zero will get cancelled, 3 2s are 6 and this 3 0. Therefore if the property is insured to 80% then the premium is of rupees 6,000. Now see the next question, the property of rupees is 60,000, that is 20 lakh here. Then it is 60 lakh, this is 2 lakh. Now see the next question. A shop is valued at rupees 3,60,000 for 75% of its value. If the rate of premium is 0.9%, then find the premium paid by the owner of the shop. Also find the agent's commission if the agent get commission at 15% of the premium. Now first you read the question very carefully. काय म्हटलेले पहा, जी शॉपची व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला ती 75% म्हटलंय, इज 75% of its policy value. Now rate of premium is given, that is 0.9%, and one more condition, that is here we have to find the premium. So what is formula for premium, that is amount of premium is equal to rate of premium into policy value. So first here we have to find the policy value. Policy value कशी दिलेली आहे, 75% of the property value. Question 2. प्रॉपर्टी व्हॅल्यू म्हणा किंवा व्हॅल्यू ऑफ शॉप काही चालेल. व्हॅल्यू ऑफ शॉप इज इक्वल टू 3,60,000. नेक्स्ट आणखी काय दिलेलं आहे, रेट ऑफ प्रीमियम दिलाय बा. रेट ऑफ प्रीमियम इज इक्वल टू 0.9%. रेट ऑफ प्रीमियम इज 0.9% आणि कंडिशन काय म्हटलंय,
the policy value is 75% of the property value. Policy value is equal to 75% of the value of shop किंवा property value of the value of shop is equal to 75%, that is 75 upon 100 into value of shop, that is 3,60,000. Again this 20 will get cancelled. Now take the product of 75 and 36. So 6 5s are 30 and 6 7s are 42 plus 3 45. Now 3 5s are 15 and 3 7s are 21 plus 3, that is 24 0 9 and 2900. That is 2700. Therefore it is 275 and the 2 zeros as it is. That is 2,70,000. Therefore, the policy value of the shop is 2,70,000. Now, we have to find the premium. So, what is premium? That is the amount of premium is equal to rate of premium into policy value. Rate of premium is 0.9% into policy value is 2,70,000. 0.9%, that means 0.9 divided by 100 into 2,70,000. Again this 20 will get cancelled here. 0.9 means it is 9 upon 10 into 2 lakh. Again the 10 will get cancelled and 270 into 9, which is 2430. If we take product, 9 zeros are 0, 9 sevens are 63, carry 6, 9 twos are 18, 18 plus 6, that is 24. Therefore the amount of premium is rupees 2,430 of the value of the shop. Now we ask the agent's commission. If the rate of agent commission is 15% on the agentला commission हे कशावरती मिळतं? Amount of premium वरती मिळतं. Agent's commission is always gives on the premium. Therefore, agent's commission at rate of how many percentage? 15% on premium. Premium किती आपला rupees 2430. Therefore, agent's commission is equal to agent's commission is 15% on premium. That is 2430. This 0 will get cancelled. 15 upon 10. Therefore, 15 into 243 divided by 10, then it is 1.5 into 243. So first we directly multiplying by 15. 15 3s are 45. 15 3s are 45. Carry 4. 15 4s are 60. 60 plus 4, 64. Again carry 6. 15 2s are 30. 36. And this is 364.5. Therefore, agent's commission on premium 2430 is rupees 364.5, and the policy value here we have to ask find the premium. So premium is of rupees 2,430 and agent commission is rupees 364. Now see the next question, question number 3. A person insures his office valued at rupees 5 lakh for of
80% of its value. That means policy value is 80% of the value of office. Find the rate of premium. Here we have given the amount of premium and we have to find the rate of premium. Also find the agent's commission. So first write value of the office, or we must say that is property value. Value of office is rupees 5 lakh. Is rupees 5 lakh. And what is given, that is policy value is 80% of the office value. Policy value of the office is equal to 80% of value of office. We also write here property value, no problem. Therefore, policy value is equal to 80%, that is 80 upon 100 into value of office is 5 lakh. Again this 2 0 will cancel here and 8 5s are 40 at the 4 zeros. Therefore, the policy value of the shop is 4 lakh. Now, we have to find the rate of premium if he pays 13,000 as a premium. So, write the formula of amount of premium. Therefore, amount of premium is equal to rate of premium into policy value. Rate of premium into policy value. So, rate of premium is, here we have to find the rate of premium and we have given the amount of premium, that is amount of premium is rupees 13,000. Amount of premium is rupees 13,000. We have to find the rate of premium, that is suppose it is R%. Let the rate of premium is R%. Is R%. Rest is always in percentage. So take here R%, that is R upon 100 into what is policy value, that is 4 lakh. Again this 2 zeros will get cancelled. Therefore, R is equal to 13,000 divided by the 4,000. Therefore, 13,000. Again this 2 zeros will get cancelled. 3 zeros will get cancelled. That is 13 upon 40. R is equal to. Therefore, R is equal to 3,000 into 100. That is 4 lakhs here. 13,000 into 4,000. That means see here R is equal to 13,000 divided by this 4,000 means 3 0 will get cancelled here. 13 upon 4. So 4 3s are 12. 1. If you take point, then it is 10. 4 2s are 8. Again that is 3. Therefore, rate of premium. Therefore, rate of premium is rupees 3.25%. Now, we have to ask, also find the agent commission at 11%. Now see, agent commission is always on the premium and here premium is of rupees 30,000. Therefore, agent commission. Therefore, agent's commission on premium rupees 13,000. On premium rupees 13,000, which already given at rate of 11%. Therefore, agent's commission is equal to rate of percent commission is 11 upon 100 into premium is of rupees 13,000. Therefore, 11 3s are 33, carry 1. Again 11 1s are 11. 11 plus 3,
14. Therefore, agent commission is rupees 1430. Now see the question number 4. A building is insured for 75% of its value. The annual premium at 0.70% amounts to rupees 2625. That means premium of amount दिली आहे तुम्हाला, किती दिली आहे ती 2625 and the rate of premium is 0.70%. And if the building is damaged to the extent of 60% due to fire, how much can be claimed under the policy? That means here we have to find the claim of the building. So first we have to find the property value of the building. So let us write, let the property value of the building be rupees X. आणि पुढे काय म्हटलेलं आहे पहा, the annual premium 0.70%. आणि जर तुमच्या बिल्डिंगची व्हॅल्यू ही एक्स असेल तर त्याच्या 60% आहे तो काय झालेला आहे, डॅमेज झालेला आहे ड्यू टू फायर. सो फर्स्ट फाइंड एक्स. लेट द प्रॉपर्टी व्हॅल्यू ऑफ द बिल्डिंग, प्रॉपर्टी व्हॅल्यू ऑफ बिल्डिंग बी रुपीज एक्स, बी रुपीज एक्स. Now here we have given that a building is insured for 75% of its policy value. That means policy value is equal to 75% of the building value. Therefore, policy value is equal to 75% of the property value of building. Property value of the building. Therefore, policy value is equal to 75 divided by 100 into property value of building is rupees X. Therefore, 25 3s are 75 and 25 4s are 100. Therefore, 3x upon 4. Here we get the policy value of the building. Now here we have given that the rate of premium is 0.70% and the premium amount of premium is rupees 6,000, 2,000 and 625. Therefore, use the formula of amount of premium because here we gave the amount of premium. Therefore, amount of premium is equal to rate of premium into policy value. Into policy value. What is rate of premium? That is 0.70%. 0.70 upon 100 into policy value is 3x upon 4. Since it is, if we take this 0, then this is 70 upon 10,000 into 3x upon 4. And the 1 0 will get cancelled. That is the calculation. And then we know the value of amount of premium is given here. That is rupees 2,625. Is equal to 7 3s are 210x divided by 40,000. Therefore, x is equal to 2625 into divided by 210. Again, this 0 will get cancelled. If we divide it this 21, then we will get the value. That is x is equal to. If we take the calculation, then we will get the value of x. Therefore, x is equal to 5 lakh. What is x? X is our value of the building. Therefore, the property value of the building is rupees 5 lakh. Now, see what we have given again. If the building is damaged to the extent of 60%, म्हणजे जेवढी बिल्डिंगची तुमची प्रॉपर्टी व्हॅल्यू आहे त्याच्या 60% पार्ट काय झालेला आहे, हा डॅमेज झाला आहे. सो फर्स्ट फाइंड दी डॅमेज. डॅमेज ड्यू टू फायर is equal to, damage due to fire is equal to 60% of the value of building. Of the value of building. That is 60 divided by 100. And the value of building किती दिलेली आहे 5
5 lakh. Therefore 6 5s are 30 and the 4 zeros. Therefore the damage value of the building due to fire is rupees 3 lakh, and we have to find the claim under the policy. Therefore first we find the policy value. Policy value is equal to 3x upon 4, but here we find the value of x. 3 into 5 lakh divided by 4. If we divide then 4 ones are 4. If here 10, 4 twos are 8. Again it is 2 and 4 5s are 20, and this 3 0, and this into 3. So 3 5s are 15, 3 twos are 6 plus 1 7, and 3 ones are 3. 75. Therefore the policy value is rupees 3 lakh and 75. Now use the formula of claim, that is claim is equal to, what is formula? Policy value divided by property value into damage, or we say that loss. Policy value 3,75,000 divided by property value of building, that is 5 lakh, into damage due to fire is rupees 3 lakh. So there is 5 0 will get cancelled here. See here, 5 6 are 5 7s are 35, and 5 5s are 25. That means 75,000 into 3. Again 3 5s are 15. Carry 1. 3 7s are 21 plus 2, and the 3 zeros as it is. Therefore the claim of the building is rupees 2,25,000 here.